जय श्री गणेशाय नमः। आयशी तिची वय सुलभती व्यथा करीत शेक्षिणती ती पिता मेधावी स्थळाप्रती शोधाया ते निघाला। आणि मग अशा प्रकारचे त्या ठिकाणी ती मेधावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी चिंता करू लागली, कारण मग त्या आपल्या एकुलता एक असणारा ती मुलगी होती महाराज, आणि आई असणारी लहानपणी वारलेली होती. लहानपणी वारल्यामुळे आता आईला काळजी राहत होती. आई आपल्या लेकीचं सर्व काय ओझं उचलत होते, पण आईच नव्हते, वडील होते. वडील विद्वान होते, परंतु त्या ठिकाणी आतापर्यंत कानावर घेतले नाही. आणि मग त्या ठिकाणी त्या मुलीला अतिशय दुःख वाटू लागलं. आणि त्यावेळेस असणारं त्या ठिकाणी तिचे वडील ते मेधावी नावाचे ब्राह्मण पृथ्वी असणारं करू लागले, पृथ्वीवर हिंडू लागले. म्हणजे आपल्या मुलीसाठी असणारा योग्य ते वर मिळावा, योग्य ते वर असणारा बघा पाहावा असा विचार असणारा करून तो मेधावी नावाचा ब्राह्मण आपलं घर सोडले. आणि मग त्या ठिकाणी वराला किंवा या मुलीसाठी नवरदेव पाहण्यासाठी निघाले. बरं काय फिरताना कष्ट होत तयाना ज्वर शरीरी भरून यातना ताप वाढे तयाशी। आता बघा, कर्माची गती लई घन आहे महाराज. आपल्या मुलीला नवरा पाहण्यासाठी, पतिदेव पाहण्यासाठी आणि जावाई आपल्यासाठी शोधण्यासाठी तो मेधावी नावाचे ब्राह्मण निघाले. फिरत 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 अनेक असणाऱ्या ठिकाणी बघितलं, पण योगायोग असा झाला की त्या ठिकाणी त्यांना असणारा त्या ठिकाणी ताप आली किंवा त्याचा अंग असणारं चढून आलं. आणि चढून आल्यामुळे तो असणारा ब्राह्मण थकला, व्याकुळ झाला. ब्राह्मणाचे हातपाय असणारे गळून जाऊ लागले, ब्राह्मणाची असणारी अवस्था विकळ होऊ लागली. असा प्रकार असणारा त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाचा झाला. अजून काय होते बोला. आडखळत धडपडत अर्धमूर्छित चालत कैसा तरी घरापर्यंत येऊनी तो पडलासे। बघा ना बापू, बाप आपल्या मुलीसाठी तळमळ करते बरं काय. आडखळत पडत उठत बसत, पडत उठत बसत त्या ठिकाणी कसा तरी आपल्या घरापर्यंत आला. चिंतन करा, बापानं जेवढं लेकीवर प्रेम केलंय तेवढं प्रेम या जगातलं कोणीही करू शकणार महाराज. काही लोक म्हणतात माईचं प्रेम लय आहे बापा लेकीवर, पण माईचं प्रेम जगाला दिसते महाराज, पण बापाचं प्रेम मात्र जगाला दिसणार. बापाचं प्रेम असणारं हृदयात असते. तुम्हाला एक सांगून जातो, एखाद्या मुलीचं असणारं त्या ठिकाणी बाळापण करण्यासाठी दवाखान्यामध्ये जर त्या मुलीला नेलं तर माय असणारी त्या मुलीच्या जवळ असते, पण बाप असणारा त्या ठिकाणी किती बार मेडिकलला जाते आणि किती बार त्या दवाखान्याच्या दर्जापाशी येते, वाकून बघते, पुन्हा तिकडे मेडिकलला जाते, पुन्हा इकडे येते, पुन्हा येणाऱ्या डॉक्टरला जाणाऱ्या डॉक्टरला म्हणते, महाराज साहेब माझ्या मुलीची काय अवस्था आहे, माझ्या मुलीचं असणारी तब्येत चांगली आहे का, हे हृदयामध्ये राहते महाराज. पण ते डोळ्यावाटा अश्रू बाहेर काढत नाही, पण माय मात्र डोळ्यावाटा अश्रू काढून लोकांना माय प्रेम दाखवते, पण बाप असणारा दाखवणार बाप प्रेम झाकून ठेवते महाराज. बरं काय. आणि म्हणून अथांग प्रेम करणारा हा मेधावी नावाचा ब्राह्मण त्या मुलीवर आपल्याला जावाई मिळावा म्हणून आपलं आयुष्य झिजवला. शेवटी व्याकुळ झाला, त्याला चढता येणं आले, पायाला पाय लागले. आणि मग तो उठत बसत आपल्या अंगणापर्यंत आला आणि अंगणामध्ये येऊन धार दिशा आपलं शरीर त्या जमिनीवर टाकला. अशा प्रकारची अवस्था त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाची झाली. बरं काय. पडला पिता कन्या भयभीत चिता धावून येई पाहि अवचिता मूर्छा येत तयाते। सज्जन मागापो, आपलं शरीर असणारं धार दिशा जमिनीवर पडल्यामुळं त्या कन्येपर्यंत आवाज गेला, मुलीपर्यंत आवाज गेला. ते आत होती आणि काय वाचलं गेलं म्हणून बघाले तर समोर आपले वडील आहेत. वडील असणारे पडलेले पाहिलं आणि त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी धावत आली आणि धावत येऊन आपल्या वडिलाला सावरू लागले, वडिलाला उठवायचा प्रयत्न करू लागले महाराज. ती मुलगी सुद्धा आपल्या वडिलांवर अथांग प्रेम करत होती. आणि तुम्हाला हे बी सांगून जातो महाराज, बापावर जेवढं मुलगी प्रेम करते तेवढा मुलगा सुद्धा करणार काय. उगा हे लोक म्हणतात माझा मुलगा आहे, माझा मुलगा लय जीव लावते, पण मुली एवढं जीव कधी मुलगा लावणार महाराज. इतकं प्रेम असणार ते मुलगी असणारी त्या बापावर करते. ज्याला बाप आहे त्याला कळते महाराज, ज्याला मुलगी आहे त्या मुलीचं प्रेम त्या बापाला कळते. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी ती मुलगी धावत गेली आणि धावत जाऊन आपल्या वडिलांना उठवायचा प्रयत्न कराले. काय करते आहे का. निराश होऊन
मुनी मानसी कन्या विवाहार्थ कासाविषयी व्रतुजारा भवतो चासी परिपुण्यशील तो. सज्जनो मायबापो त्यावेळेस असणार त्या ठिकाणी निराश अवस्था झाली. अहो कोण्याही बापाला मुलीचं लग्न व्हावं वाटते, मुलीचा संसार थाटावा वाटते, मुलीचे लेकर बाळ घेऊन हिंदावळी किती आनंद होते महाराज. तुम्ही चिंतन करा, एखाद्या वेळेस मुलीच्या लेकराला घेऊन हिंदावळी मुलांना बघितल्यावर सुनांना बघितल्यावर त्याला खूप राग येते, पण त्या रागाला मान्य करणं महाराज तो बाप. काही जरी म्हणले तर आपल्या मुलीच्या लेकराला घेऊन सध्यावर हिंदती महाराज. आणि तोच बाप असणारा तिथं पल्ला त्या बापाला असणारा त्या मुलीसाठी वर पाडण्यासाठी व्याकुळ झालेला होता, थकून गेलेला होता, अंगामध्ये जोर उठलेला होता, त्याच्यामध्ये ताप आलेली होती, अंग असणारा कडकडानं दुखू लागलेला होता. पण तो ब्राह्मण मात्र पुण्यवान होता, सात्विक वृत्तीचा होता. तो ब्राह्मण असणारा वेदाचं पठण करणारा होता, वेदाचा अभ्यास केलेला होता. तरी पण आपल्या मुलीसाठी हे दुःख उचललं, पण त्या ठिकाणी त्याचं शरीर असणारं साथ देणं आलं. अशा प्रकारची अवस्था त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाची झाली. बरं तसे हरी स्मरण जागटी केशी मरण संसार वासना त्यागुण ध्यान कलगडीचे. बघा माझा तो वेदाचा अभ्यास केल्यामुळे तो अखंड नामधारक असल्यामुळं त्याच्या मुखामध्ये अखंड गायत्री नाम मंत्राचा जप असल्यामुळं तो हरीला असणारा शरण गेलेला होता. बरं काय, आणि शरण जाऊन त्या भगवंताचं चिंतन करत होता, हरीचं चिंतन करत होता. आणि मनात असं वाटत होतं की मरतावेळी सुद्धा भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखात व्हावं. आणि आता असणारं जर आपण मेल्या तर अतिशय आनंद आहे. संसाराचा कुठलाही विचार केला नाही, मायारूपी सागराचा विचार केला नाही, आणि शेवटचा असणारं त्या ठिकाणी भगवंताच्या नामात टाकालंय. बरं काय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी. आणि मग तो असणारा ब्राह्मण भगवंताला शरणागती पत्करू लागला. म्हणून शरण झाले सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. हा विचार असणारा त्या ब्राह्मणाकडे होता. म्हणून मरण्याच्या वेळेस मरण मुखामध्ये पडले त्यावेळेस तो भगवंताची धावा करू लागला. असा प्रकार त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाचा झालेला आहे. रक्षण करी रासाधिपते संरक्षण करी वृंदावनपते हरे मुरारे जगतपते दीनानाथ दामोदरा. वृंदावनपते हरे मुरारे दीनानाथ दामोदरा. हे भगवंता तू दामोदर आहेस, दीनाचा नाथ आहेस. बरं काय, गरीबाचा मालक आहेस, दीनाचा उद्धार करणारा आहेस देवा, तू माझं रक्षण कर. बरं काय, तू वृंदावनाचा मालक आहेस, तू त्या वृंदावनाचा पतिदेव आहेस ना देवा. आता मला तुझ्याशिवाय कोणी नाही, मी तुला शरण आलो. बरं काय देवा, आता कर्तकर्ता तूच आहेस, म्हणून भगवंता माझं संरक्षण कर. अशा प्रकारचं विनंती हे असणारा मेधावी नावाचा ब्राह्मण त्या भगवंताला करू लागलेला आहे. नमन दैत्य कुलांतका नमन गोपी भाव पोषका नमन गोपालका मरण काळ आला. मग त्या ब्राह्मणाला कळालं मी मरणार. बरं काय, मरण बरं काय, नमन असणारा गोपी पालका, आणि नमन असतं त्या गोपीच्या मनाला स्थिर करणाऱ्या, गोपीच्या मनामध्ये वास्तव्य करणाऱ्या नमन गोपालका, त्या गायींना त्या गोपाळांना त्यांचं पालन करणाऱ्या देवा, मी तुम्हाला नमस्कार करतो, तुम्हाला मी शरणागती पत्करतो देवा. आता माझं मरण असणार जवळ आलेले आहे, आणि म्हणून माझ्या मुखात अखंड तुमचं चिंतन राहू द्या देवा. बरं काय, अखंड खंडना कधीच अशा प्रकारचं तुमचं नामस्मरण माझ्या या हृदयामध्ये, माझ्या या वैखरी परा पचंती मध्यमा वैखरी या चारही वाचन तुमचं नामस्मरण होऊ द्या. अशा प्रकारचं त्या भगवंताला विनंती करू लागले. संसार सागरी बुडतसे तुम्हाशी शरण येतसे वारंवार तो म्हणी आईचे मरण काळी मेधावी. मेधावी असणाऱ्या मरण काळामध्ये म्हणू लागला
जेव्हा मी संसार सागरामध्ये तापून गेलेले होतो, संसार सागराचं दुःख मला सहन होत नव्हतं, या दुःखामध्ये असणारा मी व्याकुळ होऊन गेलो देवा. आता माझं मरण जवळ आलंय आणि मी मरण्याच्या वेळेस तुमचं चिंतन करालो. आता मला दुसरं काहीच नका, तुमचा ध्यास लागू द्या. बरं काय देवा, आता मला लवकरात लवकर इथून घेऊन जा आणि मग माझा उद्धार करा भगवंता. आता मला तुमच्याशी कोणी नाही. अशा प्रकारचं मरण ज्या वेळेस येणार त्यावेळेस देवाची धावा करायला महाराज. आणि म्हणूनच म्हणलेले आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा. कारण शेवटचा दिवस गोड कवा होते महाराज? जर मरतावेळी मरणारा जर देवाचं चिंतन केला तर गोड होते. बरं काय, आमच्या वडिलांना असणारं त्या ठिकाणी मरण आलेलं होतं महाराज, आणि आमच्या वडिलाचं तोंड वाकडं झालं होतं. त्यावेळेस मी माझ्या वडिलांना म्हणलो, बाबा मी आठवण आणतो, तुम्ही फक्त देवाचं चिंतन करा. आणि आमचे बाबा दत्ता प्रभू म्हणले आणि माझा हात धरून तिथेच प्राण सोडले. बरं काय, म्हणजे शेवटचा दिवस कसा झाला तर गोड झाला महाराज. बरं काय, म्हणून त्यानं शेवटच्या क्षणाला भगवंताचं चिंतन करते, तो भगवंताकडे गेल्याशिवाय राहत नाही महाराज. असा प्रकार असणारा त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाचा होऊ लागला, आणि तो मेधावी नावाचा ब्राह्मण त्या भगवंताचं असणारं चिंतन करू लागले. बोला. आकाशयांच्या ऐकुनी वैकुंठ लोकाहुनी विष्णुदूत तेथे येऊनही तयानेती वैकुंठा. आणि मग त्या ठिकाणी मरण आलं, तो मेधावी नावाच्या ब्राह्मणाचा प्राण असणारा यमानं काढलं, आणि आवाज ऐकल्या वैकुंठीवर विष्णूचे दूत आले महाराज. इमान घेऊन आले आणि त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाला त्या इमानामध्ये बसवले. बरं काय, यमापासून काढला आणि इमानात बसवले, आणि इमानात बसून तो वैकुंठीला जाऊ लागला. कारण शेवटचा दिवस गोड झाला, शेवटच्या क्षणाला भगवंताचं चिंतन लागलं. आता शेवटच्या क्षणाला चिंतन कवा लागते? जर बारकाईनं चिंतन केलं मामा, आहार नेशी अखंड जर या जीवीला वाचेला चाला लागला तर त्यावेळेस शेवटचा दिवस गोड होते. आणि आम्ही एखाद्या श्रावण महिन्यातच एखाद्या अधिक मासातच देवाचं चिंतन करायला येरी जर चिंतन करणार गेलं तर या जीवीला चाला लागते का? लागत नाही महाराज. पडली वळण इंद्रिया सगळं. मग या इंद्रियांना जर वळण पडली, अखंड नामाचं असणारे चिंतन करायचे वळण पडले, तर नक्कीच असणारं शेवटला त्या पुरुषोत्तम परमात्म्याचं नाव मुखात आल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्या ठिकाणी त्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. काही असणारे महात्मे महाराज आयुष्यभर देवाचं चिंतन करणार, पण शेवटला देवाचं चिंतन होते. त्याचं एक कारण आहे महाराज, ते जगासाठी कार्य करतात. आपला कुठल्याही प्रकारचा भाव ठेवणार, तो आपला असणारा स्वार्थ बघणार का, आणि दुसऱ्याचं कल्याण करतात, दुसऱ्याचं हित करतात. आणि दुसरी भक्ती म्हणजे ज्यांना नामधारक आहे, ज्यांना भगवंताला शरणागती पत्करला, अखंड नामस्मरण केला, आणि त्या अखंड नामस्मरणामध्ये शेवटला त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. शेवटला असणारा त्या भगवंताच्या मुखामध्ये नामस्मरण झाल्याशिवाय राहत नाही. असा असणारा त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाचा उद्धार झाला, हे केवळ नामामुळं. बरं आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा या पांडवाला द्रौपदी मातेच्या पूर्वी जन्माची कथा सांगायला अजून काय होते आहे का? प्राणहीन पित्या जवळी हमरडा खोडी ती बाळी आक्रोश करी आसरू ठाळी हाय हाय ओरडे. आता बघा, चिंतन करा. वडील गेल्यावर त्या ठिकाणी प्राणहीन पिता झाला, आणि मग ते बाळ असणार, ते लेकरू असणार आक्रोश करू लागले, दुःख करू लागलं, रडू लागलं. कारण त्या लेकराला दुसरं तरी कोण होतं महाराज? एकटे बापच होते. कारण लहानपणी आई वारलेली होती, भाऊ बहीण दुसरं कोणी नव्हतं. आणि म्हणून ती एकटी पडली, आणि त्या लेकरा आपल्या वडिलांचं मस्तक शीर असणार आपल्या मांडीवर ठेवली, आणि बापाची आठवण करून रडू लागली. दुःख असणार ती माता करू लागली. काय करते ऐका महाराज. तीन पक्षिणीची आकळी आर्तनाद सुता करी नजमानी स्थिती खरी पित्र निधनी. आणि म्हणून दिन असणारं त्या ठिकाणी बघा, चिंतन करा. एखाद्या चिमणीचं पिल्लू आहे महाराज, जन्मल्यावर ते असणारी चिमणी ते दाना आपल्या मुखामध्ये चमची धरते, ते चमचीचा दाना असणारा त्या ठिकाणी आपल्या लेकराच्या मुखात टाकते. तशा प्रकारचा हे मेधावी नावाचा ब्राह्मण होता. बघा, आपल्या लेकराला खाऊ पिऊ घालणारा होता, आणि म्हणून त्या वडिलाची आठवण येऊ लागली. दुःख असणारं त्या ठिकाणी सण व्हायला आलं, आणि म्हणून त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी आपल्या वडिलाबद्दल असणारा आठवण करू रडू लागली, दुःख असणारं व्यक्त करू लागली. असा प्रकार
असणारा त्या ठिकाणचा झाला. मांडीवरी घेऊनी मस्तक अत्यंत करीत तसे शोक म्हणे मज सोडून निशंक गेला कैसे वैकुंठा. ती मुलगी म्हणू लागली आपल्या मांडीवर असणारा आपल्या वडिलाचं शिर ठेवले आणि म्हणून बापाला म्हणू लागली बाबा मला इथं एकटीला सोडून कसे गेल्यावर काय तुम्हाला असणारं तुमच्या लेकीला सोडून कसं जावं वाटलं बाबा आणि तुम्हाला असणारं त्या ठिकाणी वैकुंठाचं असणारं स्थान मिळू लागले देवा तुम्ही मला सोडून कसे गेल्या बाबा अशा प्रकारचं दुःख असणारं ती मुलगी त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाबद्दल करू लागली. मी दासुनी जनक स्वयं माझा करिता त्याग मुलीचा आला काय राग रक्षण कोण करील. आणि म्हणून पुन्हा म्हणू लागले बाबा एकुलती एक मुलगी तुम्हाला होती आणि माझा असणारा तुम्हाला माझा जो भार झाला का म्हणून तुम्हाला माझा राग आला का देवा आणि म्हणून तुम्ही मला सोडून गेल्या का बाबा आणि माझा कंटाळा आला का तुम्हाला मी असणारा तुम्हाला सहन झालं नाही का बाबा माझं दुःख असणारं तुम्हाला सहन झालं नाही का अशा प्रकारचं ती मुलगी आपल्या वडिलाची आठवण करू लागली. आपल्या वडिलांना त्या मरत प्रेताला असणारा ती मुलगी असणारी बोलू लागली असं असणारं दुःख व्यक्त करू लागलेले आहे. तुम्ही दासुनी जनक स्वयं माझा करिता त्याग तुम्ही दासुनी जनक स्वयं माझा करिता त्याग निरविले मत कोणाशी भाऊ आहे नसले मतशी आपली नशे आधाराशी एकटी मी काय करू. अहो ती मुलगी आठवण करू लागली बाबा तुम्ही माझे तात आहात माझे वडील आहात बरं काय अहो वडील जर मला सोडून निघून गेले तर जगातलं कोण मला जवळ करेल बाबा मला असणारं कोण प्रेम करेल कोण जीव लावल मला कोण माझा शिवकार करेल बाबा आणि माझं काय आप्त कोणी शिल्लक आहे का मला भाऊ नाही ना बहीण नाही ना मावशी नाही ना कोणी नाही आणि बाबा तुम्ही एकटेच होत्या आता तुम्ही मला सोडून गेल्या तर मी कोणाला शरण जाऊ कोणाकडे जाऊ मला कोण जवळ घेईल बाबा आणि हे जग असताना मला जवळ घेईल का आता कोणाला शरण जाऊ बाबा अशा प्रकारचं दुःख असणारं ते मेधावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी आपल्या बापापुढे असणारं करू लागलेली आहे. निर्जन व साडवण आपले घर हे शून्य पहावे नाहीसे भयान मज वाटे सर्वत्र. आणि ती मुलगी म्हणू लागली निर्जन असणारं ओसाड हे असणारं जग आहे बरं का ते वन आहे आणि त्या वनामध्ये असणारं ओसाड आपलं घर पडलं बाबा म्हणले तुम्ही राहिल्या तर मी तुमच्या जीवावर या घरामध्ये राहत होतो बाबा आता मी या घरामध्ये तरी कसं राहू कोणाच्या आश्रयानं राहू मला कोणाचा सहारा आहे बघा चिंतन करा महाराज त्या मुलीला काय दुःख झालं असेल एकुलती एक मुलगी अहो ते बाप होता बाप निघून गेला तर त्या मुलीचं दुःख असणारं किती झालं असेल ती मुलगी किती रडली असेल महाराज आणि म्हणून ती मुलगी असणारी आठवण करू लागली बाबाला बाबा मला कोणाच्या जीवावर सोडून गेल्या आता मी कोणाला शरण जाऊ बाबा अशा प्रकारचं दुःख असणारं ती मुलगी करू लागलेली आहे. जिवंत मी तरी आता राहुनी काय उपयुक्ता बघा शेवटी ती मुलगी म्हणत बाबा मी जिवंत राहू काय करू कारण मी कोणाचा आश्रय राहून राहू मग आता मी एक काम करते तेव्हा बाबा आता मी सुद्धा माझ्या प्राणाचा त्याग करते बरं काय मी कोणाकडे बघून जाऊ या जगामध्ये कोण मला जवळ घेईल कोण माझा स्वीकार करेल आणि म्हणून बाबा आता तुम्ही गेलात ना तुमच्या मागे मी पण येतो मी सुद्धा इथं राहणार नाही मी माझ्या प्राणाचा त्याग करतो अशा प्रकारचं ती मुलगी असणारी मेलेल्या वडिलाला त्या प्रेताला तळून आपल्या वडिलाची आठवण करून दुःख असणार ते करू लागलेले आहे. प्रेम आठवा हो आठवा साखरीचं ते खावा मुने बोला बोला ते जवा पित्र ठेवा कवटाळूनी. बघा महाराज ती मुलगी असणारी आपल्या बापाच्या प्रेताला कवटाळली मिठी मारली बरं काय माय बापू ते दुःख त्या मुलीलाच माहित आहे बघा दुसऱ्याला बघा दुसऱ्याचं दुःख उचलता येईल दुसऱ्याचं दुःख कळणं माय बापू आणि म्हणून ते दुःख त्या मुलीला झालं ते मुलगी असणारी आपल्या वडिलाचे हृदयाला मिठी मारली प्रेताला मिठी मारली आणि मिठी मारून त्या ठिकाणी रडू लागली दुःख व्यक्त करू लागली बाबा आता मी कसं करू बरं काय तुमच्या आश्रयाने मी जगत होती बरं काय
आणि तुमच्या आश्रयामुळे तुमच्या कृपेनं मी चांगल्या प्रकारचं वागत होते बाबा. पण मी आता काय करू, आता मी राहणार नाही, मी जगून माझ्या काही अर्थ नाही असं असणार. त्या ठिकाणी ती मुलगी आपल्या वडिलाच्या प्रेताला मिठी मारून असणार दुःख करू लागली. तिचा रुदन स्वर ऐकती वनातील ब्राह्मण म्हणती, ओ नरळ कसे बरीची करुण स्वरे या परी. त्या वनामध्ये पर्णकुट्या होत्या, तिथं ब्राह्मण लोक होते आणि तिचं रुदन ऐकलं, रडणं ऐकल्यावर सगळे लोक म्हणू लागले, कोण रडत असेल गड्या. अशा प्रकारचा विचार बाजूचे ब्राह्मण लोक केले आणि मग तिच्या जवळ येऊ लागले. येऊन काय करतात ऐका. मेधावीची कन्यका अशी येतात मनी शंका, एकमेकाशी देत हाका येथे आले त्वरेने. काही लोक म्हणजे बाबा अरे त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी आहे, दुःख करू लागली, रडू लागली, रडू लागली. एकमेकाला आवाज केले, सगळे ब्राह्मण एका जागी आले आणि एका जागी येऊन त्या मुलीकडे येऊ लागले. आणि येऊन काय करतात आहे का. तव मेधावी तो व्रत कन्या त्यांची शोक करीत, ऋषी ब्राह्मण शोक कहत सर्व तेथ झाले. आणि मग ती मेधावी नावाच्या ब्राह्मणाच्या गळ्याला मिठी मारून असणारे त्यांची मुलगी असणारे शोक करू लागले, दुःख करू लागले, आपलं दुःख व्यक्त करायला आपल्या वडिलांची आठवण करू लागले. सर्व ब्राह्मण लोक असणारे तिथं आले आणि येऊन असणारे ते पाहू लागले. आणि पाहते वेळेस काय विचार करतात. इंद्र गेला तुला म्हणून शोक केला, करीची तिच्या सात्वनाला आपण स्वय रडताती. बघा महाराज, त्या ठिकाणी वडील असणारे मरण पावले म्हणून असणारे तिनं दुःख करायला हे लोकांना कळालं, ब्राह्मण लोकांना. आणि तिचं सात्वन करण्यासाठी ते लढाले. बघा शब्द काय टाकलेला आहे, कारण तिच्या मनाला स्थिर करण्यासाठी बाजूचे लोक दुःख करायला रडाले. तिला जेणेकरून थांबवावं कसं, अगोदर लढावं लागते आणि मग त्या ठिकाणी त्याचं दुःख थांबवावं लागते. बरं काय, म्हणून बाजूचे ब्राह्मण थोडस दुःख केले, रडू लागले. आणि रडून असणार काय म्हणतात आहे का. कन्या म्हणे बाबा गेले मी एकटीच राहिले, काही नाहीत बोलले ज्वर गेल्यावचिता. आणि म्हणून त्या ठिकाणी बाबा मुलगी असणारी त्या ब्राह्मण लोकांना म्हणू लागले, बाबा असणारे त्या ठिकाणी मरण पावले. बरं काय, आणि मी एकटीच राहिलो, आता मी कसं करू. आणि कुठल्याही प्रकारचा शब्द मला बोलले नाही का, फक्त अचानक मध्ये जोर आला, म्हणजे ताप आली, उताप आला, हातपाय विठ्ठळ झाले वडिलाचे. आणि आपलं शरीर असणारं जमिनीवर टाकले आणि तिथं प्राणाचा त्याग केले. अशा प्रकारचं असणारं त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी आलेल्या सर्व ब्राह्मण लोकांना आपल्या वडिलाचं मरण कशा प्रकारचं झालं हे व्रतात असणार सांगू लागले. आवरून या दुःखा फुले विप्राणीची जसमदाविले, उत्तर क्रिया कर्म केले यथोचित यथा विधी. त्या ब्राह्मण लोकांनी काय केलं, आपलं दुःख असणारं आवरलं, त्या मुलीच्याही दुःखाला आवरलं. आणि मग त्या ठिकाणी उत्तर क्रिया असणारा यथा विधीनं केलं. जे ब्राह्मणाचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे उत्तर क्रिया केली, त्याचे असणारा मोत वगैरे झाले, उत्तर क्रिया संपली. अशा प्रकारचं कार्य केले आणि करून काय केले बोला. येऊनी पुनच्छती जला ऋषी वृंद सात्वना भेटला, आपापल्या आश्रमा गेल्या कन्या झाली पोरखी. बघा महाराज, त्या ब्राह्मण लोकांना काय केलं, सर्व कार्य करून आपल्या घरी आले. घरी येऊन त्या मुलीला असणारं सात्वन केले, मुलीला असणारं समजून सांगले, माय हा धर्म असणारा आल्यावर मरण निश्चित आहे. कारण देव काळाचे धन कुबेराचे तिथे मानवाचे काय आहे. म्हणून त्या मुलीला सांगितलं, माय या देहावर काळ टपलेला आहे, काळ याला घाला घातल्याशिवाय राहत नाही. बरं काय, आणि म्हणून तो चिंता करू नको, ज्यानं ज्यानं जन्माला आलाय त्यानं मरणार. बरं काय, जेवढं जे दिसते तेवढं नसते. बरं काय, आणि म्हणून सगळ्यालाच मरण आहे. अशा प्रकारचं तिचं सात्वन केले, तिला समाधान केले आणि समाधान करून ब्राह्मण आपापल्या घरी निघून गेले. आता ती कन्या असणारी एकटीच झाली, महाराज पोरकी झाली. कारण तिची आई अगोदरच मेलेली होती, वडील आता वारले, मग तिला भाऊ नव्हता, बहीण नव्हतं, कोणी नव्हतं. त्या पर्णकुटीमध्ये असणारी ती मुलगी एकटी राहिली आणि त्या एकट्या मुलीला अतिशय दुःख भरत आहे. किती जरी समजून सांगलं तर एकट्या जीवाला फार मोठा असणारं त्या ठिकाणी मागल्या गेलेल्या माणसाची आठवण येते.
बरं काय. आणि माणसाची किंमत केव्हा कळते महाराज? ज्यावेळेस माणूस आपल्यातून निघून गेला त्यावेळेस तुम्ही आम्ही म्हणत्या फार चांगला होता हो, अजून 10 वर्ष राहिला असला तर आपली गल्ली चुंबली करत होता, आपल्या गल्लीमध्ये नामस्मरण करत होता, आपल्या गल्लीमध्ये कीर्तन सेवा करत होता. बरं काय. केव्हा म्हणत होत्या? त्यांना गेल्यावर. पण त्यांना असतावळे आपण त्याचं वर्णन करते का? किंवा त्याला बघा, आई वडील असतावळे आम्ही त्याला जेवू पिऊ घातल्या तर सगळं आहे. आई वडील जर गेले आणि नंतर जर आम्ही समजा अख्ख्या गावाला जरी बुंदी झालेल्या तर त्या आई वडिलाला जाईल का? कारण जिवंतपणे आम्ही आमच्या आई बापाला विचारणा गेल्या, मरण पावल्यावर जर करतो म्हणलं तर काही नाही महाराज. पण ती मुलगी तशी नव्हती. मुलगी आपल्या वडिलांची सेवा करणारी होती, पण ती एकटी राहिली. आणि एकटी राहिल्यामुळे तिला पुन्हा 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 आपल्या वडिलांची आठवण येऊ लागली, दुःख असणारं होऊ लागलं. असा प्रकार त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाच्या मुलीचा झालेला आहे. दान धर्म श्रद्धा युक्त यथाशक्ती तीही करीत, तपोवनी एकटी राहत दुःखित अंतकरणाने. बघा महाराज, ते काय करत होती? दान करत होती, धर्म करत होती, यथाशक्ती यथामती करत होती. बरं काय. जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे त्यांचं करी. धन जोडत होती आणि उदारांत करण्यानं खर्च करत होती, पण अंतरी म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी दुःख मात्र होतं. कारण तिच्याकडे कोणी नव्हतं. त्या पर्णकुटीमध्ये ती एकटी राहत होती. बरं काय. रात्रीला जर तिला झोप येण्या गेली, तिला जर वडिलांची आठवण केलं तर रात्र रात्र चेती राहावं, वडिलांचं चिंतनच करावं, वडिलांची आठवण करून दुःख व्यक्त करावं. अशा प्रकारचं दुःख असणारं तिच्या हृदयामध्ये झालेलं होतं. हृदय असणारं व्याकुल होऊ लागलेलं होतं. अशी अवस्था असणारी त्या मुलीची झाली आणि मुलगी असणारी चिंता करू लागली. बरं काय. एक विश्वास देवाचा कोणी नाही अत्यष्टतेचा, आयसा काळाला दुःखाचा कोण करील विचारे. आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी तिचा मनात विचार येऊ लागला, बाबा आपल्याला जगामध्ये कोणी नाही, आता एक ते देवच आहे. बरं काय. आणि त्या देवाशिवाय कोणी नाही. आणि खरंच आहे महाराज, या जीवाला असणारं जर चिंतन केलं तर कोणी कोणाचं नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. आणखी जास्त एकल प्राण्या माझे म्हणून सारा मायेचा बाजार, बहीण कोणाची भाऊ कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोयी रे. कोणी कोणाचं नाही महाराज. तुकोबाराय सुद्धा म्हणले का, नको नको म्हणा गुंतू माया जाडी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, आणि शेतीची कामेला दूर राही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरे भले भले. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका छत्रपाणी वाचूया. म्हणून तुकोबाराय सुद्धा तुम्हाला इशारा करून गेले, निघून गेले महाराज. बरं काय. म्हणून तुम्ही आम्ही सावध झालं पाहिजे. म्हणून ती मुलगी म्हणू लागली, आता माझं कोण आहे, मला कोण तारणार आहे, तो देवाशिवाय मला कोणी नाही. आपण तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जेव्हा सुख नव्हे. म्हणून ती मुलगी असणारी चिंता करू लागली. आणि चिंता करत करत कधी देवाचं चिंतन करू लागली, तर कधी आपल्या वडिलांची आठवण करू लागली. आठवण आलं की दुःख होऊ लागलं, पुन्हा असणारं देवाचं नामस्मरण करू लागली. असा प्रकार असणारा त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाच्या मुलीचा झाला. आणि ती त्या एकली असणारी त्या पर्णकुटीमध्ये राहू लागली. हे ब्रह्मनारदीय पुराणात पुरुषोत्तम महात्म्य वर्णित शौनदिकाशी सूत अध्याय 8वा. सजनो मागा पो हा अध्याय 8वा आहे. बरं का. ब्रह्मनारदी पुराणामध्ये ही कथा आहे. आणि शौनक सूत मुनी शौनकादिक ऋषी मंडळींना ही कथा सांगायला. बरं काय. फार रसाळ, फार गोड आणि सुंदर कथा आहे. बरं का. त्या मुलीची ही द्रौपदीची कथा आहे. कथा अगोदर कोण कोणाला सांगलं, मध्ये असणाऱ्या पांडवांना ही कथा असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा कामिक नावाच्या वनामध्ये सांगाले की बाबा तुमच्यावर संकट का आले, तुम्ही 12 वर्ष वनवासात होत्या, 13वा वर्ष म्हणजे ते 1 वर्ष साधण्यात आहात, त्या द्रौपदीवर अशा प्रकारचं संकट का आलं. आणि म्हणून ही कथा असणारी सांगायला की म्हणजे द्रौपदी पूर्वी जन्मामध्ये कोण होती, तर त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेली
मुलगी होती आणि तिची कथा असणार कामिक वनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या पांडवांना द्रौपदीला राजा धर्माला सांगायचा बरं काय. आणि ही पूर्ण ग्रंथ कोणाला सांगायलाय तर त्या निमिष्य अरण्यामध्ये सूत मुनी शौनक सनातन सोनकाजी अशा त्या सर्व साधू संत मंडळीला सांगायचे. ब्रह्मनारदी पुराणामधली कथा आहे ती कथा असणारी तुम्हाला सांगालो. आणि जवळपास हा पुरुषोत्तम मासातला 8वा अध्याय जवळपास संपत आलेला आहे. इति श्री ब्रह्मनारदीय पुराणे पुरुषोत्तम महात्म्ये नारायण नारद संवादे कुमारी